नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते आहे। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। पंतप्रधानांनी काटकसरीचं जे आवाहन केलेलं होतं, काही नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं होतं, त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं हे पत्र आहे। चुका तुमच्या भुर्दंड जनतेला का, असा सवाल या पत्रातून राज ठाकरे यांनी केलाय। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली याचं उत्तर द्या, असंही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ज्ञांचं पण ऐका, असं राज ठाकरे यांनी खोचक सल्लाही दिलाय। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत। त्याचं काय करणार आहात आपण? चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्यासकट कुणीही असं करणार नाही असं सांगणार का? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, मग हे आत्ताच का सुचलं? निवडणुकीत प्रचार रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं, तेव्हा का नाही सुचलं? अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं, तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं म्हणता, पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आता परवडतं? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात कंपनी कामावर ठेवेल का याची खात्री नाही। स्वतः पंतप्रधान 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा, मग आवाहन करा। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनं राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली। अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका, असं पंतप्रधान ठामपणे सांगणार का? संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या।